नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली। शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा कोणाला मिळणार आणि कोणत्या पिकांसाठी मिळणार आणि शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या वर्षाचा असणार आणि शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं आहे की कोणत्या जिल्ह्याला आणि यांची रक्कम काय असणार ते जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला बघूया व्हिडिओ। महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याबाबत एक दिलासादायक अपडेट समोर आली। अनेक जिल्ह्यामध्ये पंचनामा आणि पीक विमा मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष वाटप सुरू झाले आहे। शेतकरी मित्रांनो, येत्या 5 ते 7 दिवसात ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा होण्याची अपेक्षा आहे। तुमच्या जिल्ह्याची सद्यस्थिती आणि मंजूर जिल्हे कोणते आहेत ते बघूया आणि निधी किती उपलब्ध होणार ते सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार ते बघूया। तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये पुणे, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, बीड, जालना, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांना पीक विमा हा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, याकरिता 18,84,000 शेतकऱ्यांना 706 कोटी रुपये पीक विमा वाटप होणार। काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून 1,48,000 शेतकऱ्यांना 141 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे। 2023 पासून ते 2024 पर्यंत खरीप आणि रब्बी हंगामात अडकलेला पीक विमा सुद्धा वाटप करण्यात येणार आहे। यामध्ये तब्बल खरीप 2023 आणि रब्बी 2024 या कालावधीत मधील 246 कोटीचा निधी वाटप होणार। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रति हेक्टरी किती रक्कम हे विम्यासाठी मंजूर झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम प्रत्येक जिल्ह्याच्या नुकसानीवर अवलंबून असते। आता त्यासाठी काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार, काही शेतकऱ्यांना 10,000 प्रति हेक्टर मिळणार, आता काही शेतकऱ्यांना 5,000 सुद्धा मिळणार आणि काही शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो 15,000 पेक्षा सुद्धा जास्त मिळणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, नुकसान बघून हे शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। आता महत्त्वाची अपडेट काय आहे शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट अशी आहे की पीक विमा रक्कम 800 कोटी रुपयांनी वाढण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा सर्वात मोठा निर्णय आहे की 800 कोटी रुपयांनी या पीक विम्याच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळण्यास सुद्धा मदत होणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा हेक्टरी 30 ते 40 हजारांपर्यंत सुद्धा मिळू शकतो। तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।